हॅलो, माईक टेस्ट. तो मोठा भाऊ आहे म्हणून मी त्याला मारलं. तेव्हा मी उन्हातल्याने मार खाल्ला होता. दिवसातनं असं तर खूप वेळा बोलते. मला आईसोबत खोटं बोलायची गरज नाही पडत. तुझं लग्न झाल्यानंतर कसं होणार आहे? कुठला डायलॉग आहे? त्याच्यापैकी सांगायचा झाला तुम्हाला तर काय म्हणता येईल? पप्या. ताई या टोपण नावाने हाक मारते. दीदी, अंकी, अक्का म्हणते. ऋतू, सोनू, दादा, निक्कम म्हणून. काय काम केलं तू? जेव्हा तुम्ही आई व्हाल ना तेव्हा तुम्हाला कळेल. नीट काम करत जा. अजिबात तुझा कामात लक्षच नसतं. तुझं लग्न झाल्यानंतर कसं होणार आहे? 2-3 वेळा होतं. भरपूर वेळा. 1-2 वेळा. खोटं असं बोलत नाही. एखाद वेळा. माझी आणि माझ्या भावाची भांडणं झाली होती. चुकून त्याच्या कानाखाली मारली होती. तेव्हा मी उन्हातल्याने मार खाल्ला होता. शाळेत असताना सवय असायची की काही ना काहीतरी आपण विसरून यायचो. ती सुधारण्यासाठी आईने लहानपणी खूपदा मारलेलं आहे. मी सायकल मोडली होती तेव्हा मला मारलं होतं. पाणीपुरी, बिर्याणी, वडापाव आहे. फणसाची भाजी आवडते. वडापाव. बाहेर लोकांमध्ये कसं राहायचं, कसं बोलायचं, बेसिक एथिक्स जे आहेत ते माझ्या आईने मला शिकवले. ते आज मला युजफुल आहेत लाईफमध्ये. नम्रपणा आणि संयम आणि त्यातल्या त्यात प्रामाणिकपणा हे माझ्या आईने मला माझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवलंय. टफ सिच्युएशनमध्ये पण पेशन्स ठेवून कसं पुढे जायचं. काही सिच्युएशन्स आले तर ते कसं पुढं हँडल करायचं हे मला तिच्याकडून शिकायला भेटलं आणि ती माझी आदर्श आहे. ती खूप सुंदर आहे, भोळी आहे, साधी आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. सर्वस्व. कारण की मम्मा तू आहे म्हणून तर मी आता इथे आहे, किंवा तुझ्याशिवाय कुठलीच गोष्ट माझ्यासाठी अनकम्प्लीट असती. माझा ॲक्सिडेंट झाला होता. दॅट टाईम घरापासून ते दवाखाना. आई मला स्वतः, माझी हाईट पण जास्त होती आणि उचलून मला घेऊन जायचं दवाखान्यापर्यंत. ते मी कधीच विसरू शकत नाही. मला आठवते एकदा की मी घरी यायला लेट गेलो होतो, तर मी बाहेर थांबलेलो आणि दारू वाजत होतो. तर पप्पा घरात मम्मीला बी बोलले की तू दारू उघडू नको. अर्धा तास आम्ही बाहेर थांबलो. ते मी कधी नाही विसरू शकणार की माझ्यासाठी ती सुद्धा पावसामध्ये भिजत थांबली होती. जर माझ्याकडून माझ्या आईला काही परत द्यायचं असेल तर माझं अर्ध आयुष्य मी तिला देईल, की माझं अर्ध आयुष्य पण तुला लाभो. ती माझ्यासाठी ज्या काही गोष्टी करते ते एकदम सेल्फलेस असतं. म्हणजे त्याच्या मागं कोणत्याच काही इन्सिडंट, तिचा काही मोटिव्ह नसतो. आणि आईसारखं अनकंडिशनल कोणीच करू शकत नाही. पुढची लाईफ कशी चांगली होईल किंवा तिला जेवढ्या सुखसोयी देता येईल तेवढं आपण आता ट्राय करू शकतो, किंवा मी ट्राय करते तिच्या सगळ्या इच्छा कंप्लीट करायच्या. तुला मी इन फ्युचर खूप कम्फर्ट होईल असं काम करेल मी. सेल्फलेस लव्ह असतं ना, ते आईकडूनच मिळतं आपल्याला. ती आहे म्हणून आज मी इथं आहे. आई, तू जशी आहे तशीच राहा. तू मला कायम सपोर्ट करतीये, याच्या पुढे करत राहा आणि तुझ्या सगळ्या इच्छा कंप्लीट व्हाव्या. माझी बेस्ट फ्रेंड आहेस तशीच तू राहा कायम. मी तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करते आणि ऑलवेज करत राहणार आहे. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. खूप हळवी येते. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे.